लग्नाची बेडी या मालिकेत आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की रत्नपारखी यांच्या घरी होळीची तयारी सुरू असते. ती तयारी सिंधू आणि ऋषभ दोघे मिळून करत असतात. सावी सिंधूला विचारते की आई हे काय आहे. त्यावेळेस सिंधू सांगते ही गौरी आहे. ती म्हणजे काय. तेव्हा ती सांगते की ही गौरी गाईच्या शेणापासून बनवलेली आहे. तेव्हा ती शी म्हणते. इकडे ऋषभ हा रेश्माला सांगतो की रेश्मा जरा पूजेचं ताट आणशील का गं. त्यावेळेस रेश्मा ही ऋषभला काहीही उत्तर देत नाही. तेव्हा मात्र ऋषभ सिंधूला म्हणतो, बघ वहिनी, मी हिला सांगितलं तरी ही ऐकत नाही, आता हिला मी बघतोच. त्यावेळेस ऋषभ हा रेश्माला बोलू लागतो. तेव्हा सिंधू त्याला आवरते. त्यानंतर राघव हा पूजेची थाली घेऊन होळीजवळ येतो आणि सिंधूला म्हणतो की अजून काही तयारीची मदत करायची आहे का. त्यावेळेस सिंधू म्हणते की तयारी झाली आहे, पण ह्या थोड्याशा गौऱ्या आहेत त्या लावायच्या बाकी आहेत. सावी, पिनू, राघव आणि सिंधू हे सर्वजण मिळून होळीच्या गौऱ्या लावतात. त्यानंतर राजश्री आणि रत्नाकर हे दोघेही होळीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवतात. होळी हा रत्नाकर पेटवतो. त्यानंतर त्या ठिकाणी मधूही अतिशय आनंदात असते. नंतर त्या ठिकाणी सर्वजण घरातील एक एक जण होळीची पूजा करतात. नंतर सिंधू पूजा करते आणि तिची ओढणी आगीजवळ जात असते. हे राघवला दिसतं, म्हणून राघव तेवढ्यात तिला वाचवतो आणि सिंधू म्हणून जोरात आरोळी देतो. तिला त्या ठिकाणाहून तो बाजूला नेतो. त्यानंतर ती विचारते, राघव काय झालं आहे. तेव्हा राघव म्हणतो की सिंधू, ती आग तुझ्या ओढणीला लागत होती. काही अघटित घटना घटू नये म्हणून मी तुला त्या ठिकाणून बाजूला केलं. त्यावेळेस त्या ठिकाणी विभावरी ही सिंधूचा हात पकडते आणि म्हणते की तू तर या पूजेच्या लायकीची सुद्धा नाही. तेव्हा राघव म्हणतो, काकू जरा तोंड सांभाळून बोला. तेव्हा विभावरी म्हणते, मी योग्य ते बोलत आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते, विभावरी काय झालं आहे. त्यावेळेस विभावरी ही रुक्मिणी जो सिंधूचा रिपोर्ट दाखवते आणि म्हणते, बघा तुमच्या सिंधूने काय केलं आहे आणि हिच्यामुळेच माझ्या मधूचा संसार हा उद्ध्वस्त झाला आहे. त्यावेळेस मधू ही रेश्माला दोघं पोरांना आतमध्ये न्यायला सांगते. रुक्मिणी तो रिपोर्ट बघते. त्यावेळेस रत्नाकर म्हणतो, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की जरा तूच ये आणि बघ. तेव्हा रत्नाकर ते रिपोर्ट बघतो आणि राजश्री विचारते काय आहे त्या रिपोर्टमध्ये. तेव्हा विभावरी राजश्रीचं रिपोर्ट येते आणि म्हणते हे शक्य नाही. तेव्हा ती म्हणते, हो हे सगळं शक्य आहे. सिंधू ही प्रेग्नंट आहे. हा रिपोर्ट सिंधूचाच आहे आणि तुमच्या मुलाने आणि मुलीने काय शेण खाल्लं आहे ते बघा. आणि या कारणाला तर पूर्ण रत्नपारखी घराणं हे जबाबदार दिसतं आहे. माझ्या मुलीला तुम्ही असाच माझ्या पाठीमागे त्रास देत असाल आणि तिचे या घरात काय हाल होत असतील हे मला माहिती असेल. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की सिंधू हे काय आहे. राजश्री राघव आणि सिंधूला विचारू लागते. तेव्हा राघव म्हणतो की मी जर सिंधूची बाजू नाही घेतली तर हे सर्वजण सिंधूवरती आरोप लावतील. रत्नाकर म्हणतो की राजश्री जरा शांत बसशील का. आधी तू राघवला विचार ना, लोकांसारखे काय तू त्यांच्यावरती आरोप लावत आहे. तेव्हा राजश्री म्हणते, बोला ना काहीतरी. तेव्हा राघव म्हणतो की हे मी काही केलेलं नाही आणि हे बाळ माझं पण नाही. त्यावेळेस मधू म्हणते की आई तू काय करत आहे हे. तेव्हा विभावरी ही सिंधूला खूप वाटेल तसे बोलू लागते. ती सिंधूला म्हणते, काय सिंधू, हे बाळ कोणा एकाचं आहे की असे भरपूर जण तू ठेवलेले आहेत. त्यावेळेस त्या ठिकाणी अन्वी येते आणि अन्वी ही सर्वांना गप्प करते. ती म्हणते की सिम्मा प्रेग्नंट नाही आहे. त्यावेळेस मात्र रुक्मिणी ही अन्वीवरती ओरडते आणि म्हणते की आली का पुन्हा तू तिची बाजू घ्यायला. आणि आता हे तुझं मी बिलकुल चालू देणार नाही आणि या घरातसुद्धा हे मी चालवून घेणार नाही. त्यावेळेस रत्नाकर म्हणतो, वहिनी हे सर्व खोटं आहे. तेव्हा विभावरी म्हणते, मग काय सत्य आहे. तेव्हा राघव म्हणतो की हे काहीतरी चुकीचं आहे. हा एकतर रिपोर्ट खोटा असेल, नाहीतर सिंधू माझ्यापासून काहीतरी लपवत असेल. तेव्हा अन्वीही त्या ठिकाणी बोलणार. तेवढ्यात सिंधूही अन्वीला काहीही बोलू देत नाही. ती अन्वीला सांगते की काहीही बोलू नको आणि विभावरी मात्र ही शांत बसलेली आहे. तेव्हा मधू म्हणते की सिंधू अशी
कशीही वागू शकणार नाही, कारण सिंधूच्या प्रेस्टेजचा प्रश्न आहे. तेव्हा काहीतरी यात आहे. तेव्हा सिंधू ही अन्वीला खुणावत असते की तू बोलू नको, जरा शांत बस. त्यानंतर अन्वीसमोर विभावरीही सिंधूवरती खूप वेगवेगळे आरोप लावते. ती तिला काहीही बोलते. ती तिला सांगते की तुझ्या पोटात वाढणारं बाळ कोण एकाचं आहे की अजून पुष्कळ जण आहेत. तेव्हा रुक्मिणी म्हणते की विभावरी बोलते ते खरं आहे आणि सिंधू ही अपेक्षा मला तुझ्याकडनं नव्हती. त्यावेळेस मात्र राघव त्या ठिकाणून निघून जातो आणि मधू मात्र ह्या गोष्टीचा विचार करत असते की आता नेमकं सिंधू हे खरं कारण का लपवत आहे. आणि तिचं अचानक लक्ष हे सिंधू आणि अन्वी ह्या दोघींकडे जातं. सिंधू ही अन्वीला खुणावत असते की तू बाजूला हो. इकडे राघव हा रूममध्ये निघून आलेला असतो. त्याला ऋषभ समजावतो की अरे राघव दादा, सिंधू वहिनी तशी नाही आहे, काहीतरी आहे की सिंधू वहिनी आपल्याकडनं लपवत आहे. तेव्हा राघव म्हणतो की नाही, सिंधूने होकार दिला आहे. तेव्हा ऋषभ म्हणतो मला तर हे सत्य वाटत नाही आहे. अरे 7-8 वर्षाची सावीला घेऊन एकटी राहिली, त्यावेळेस तिने दुसरा लग्न केलं नाही आणि आता ती अशी वागेल का. इकडे अन्वी ही सिंधूजवळ येते आणि सिंधूच्या पाया पडून तिच्या गळ्यात पडते. त्यावेळेस सिंधू म्हणते की अन्वी हे तू काय करत आहे. अन्वी म्हणते की जे खरं आहे ते मी करत आहे. तू किती माझ्यासाठी वेगवेगळे आरोप तुझ्यावरती सहन केले ग, आणि मी तुला किती वेळा सॉरी म्हणू ग. त्यावेळेस सिंधू ही सावीला म्हणते राखीताई असत्या तर त्यांनीसुद्धा तुझी बाजू घेतली असते ना. तेव्हा अन्वी म्हणते की सिंधू तू अशी कशी आहेस ग, तू प्रत्येक आरोप आपल्यावरती का लावून घेतेस. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.